संपूर्ण देशात आज 72वा प्रजासत्ताक दिन तसेच 73वा वर्धापन दिन कोरोनाच्या सावटाखाली साजरा केला जात असून मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात सुद्धा मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तसेच समस्त वरिष्ठ प्रशासनाच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। नियमितप्रमाणे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम जिल्ह्यातील कोरोनाच्या संक्रमणाला अनुसरून रद्द करण्यात आले होते। धारणी येथील सर्व कार्यालयांमध्ये त्याच्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांद्वारे राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली, तर दुसरीकडे धारणी महात्मा फुले रंगभवन येथे शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला। महात्मा फुले रंगभवन येथील ध्वजारोहण सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वैभव वाघमारे यांच्या हस्ते तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार वैशाख वाहुरवाग, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, पंचायत समिती सदस्य रोहित पटेल, सभापती सुलोचना जांबे, जगदीश हेकडे व आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला। या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या हस्ते महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले। एकंदरीत धारणी तालुक्यात शासकीय ध्वजारोहणाचे कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व कोरोनाला अनुसरून साजरा करण्यात आला। येत्या वर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने तसेच सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांसह साजरा केला जाणार असल्याची प्रार्थना ईश्वरचरणी या ठिकाणी करण्यात आली। हे विशेष। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।